ऐसे माझे मनी पंढरीशी जावे ऐसे माझे मनी विठाई जननी भेटे केव्हा नलगे त्यावे न सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्नीचिया तुका म्हणे त्याचे पाहिल्या पाय तुका म्हणे त्याचे पाहिल्या पाय मग दुःख जाय सर्व माझे नलगे त्यावे न सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्नीचिया पांडुरंगा करू यांच्या आदेशातून या सेवेचे
मला प्राप्त झालेला आहे. आपल्या सर्वांच्या कृपेने आपण आपल्या मर्यादित वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल भगवंताच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष महापुरुष यांच्या अनुकंपेमुळे आजच्या क्षणाला आपण सगळेजण जिवंत आहोत. खरं म्हणजे आता आणखीन आपल्याला ते प्रमाण पाठच आहे. दिलाया काळे अवकाश, मला वाटतं दिलाया कोरोनाने अवकाश म्हणायला काय हरकत नाही. अशा कठीण प्रसंगाची आरोग्याच्या दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत भयावह अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाची, भारत देशाची, महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. आणि या वाटचालीमध्ये आध्यात्मिक क्षेत्रातल्या भगवत चिंतनाने प्राप्त होणारा जो अद्वितीय आनंद आहे, या आनंदाचं एका अर्थानं फार मोठं असं नुकसान संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय सध्या त्या नुकसानीकडे आता त्या तोटा सहन करतोय. परंतु अशाही स्थितीमध्ये याचा घरीन अभिमान, करीन आपुले जतन या न्यायाने, किंवा देवा हे माझी निराशी, तुझे पायापाशी, किंवा माझ्या वडिलाची निराशीला देवा, या सगळ्या संत महापुरुषाच्या प्रामाण्याचा विचार करून आपल्या पूर्वजांची पूर्वसूरी चालत आलेली, चालत ठेवलेली ही सेवा या वारकरी संप्रदायातल्या थोर घराण्याने, थोर महापुरुषांनी जिवंत ठेवलेले, जतन ठेवलेले, आणि त्याला अनुसरूनच हे मासिक वारी म्हणा, महिन्याचे कीर्तन म्हणा, अशाही 11 भयानक कालखंडामध्ये या देवकर मंडळींनी, जगद्गुरु तुकोबाराय युव देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि सर्वच महाराजांच्या प्रेम करून, महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन महाराजांच्या सेवेमध्ये समर्पित करणारी सर्व देवकर वैष्णव मंडळी हा उपक्रम खऱ्या अर्थानं चालवत आहेत. त्यांच्या या चालू ठेवलेल्या उपक्रमाला, त्यांच्या या सेवेच्या प्रती असलेल्या निष्ठेला मी सकसच्या वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. आणि त्यांच्याच कृपेने कायमचे थोडासा सेवेचा भाग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. हे मी माझं अहोभाग्य, सौभाग्य समजतो. विठ्ठल जीवनामध्ये कितीही कठोर प्रसंग निर्माण झाला तरी, जीवनामध्ये कोणतंही संकट निर्माण झालं तरी, आपली जी साधना आहे, आपलं जे नामचिंतन आहे, आपली जी उपासना आहे, ती उपासना चालूच ठेवायची. ती उपासना सामाजिक स्थितीतून जरी कदाचित नाही करता आली, ती उपासना पण वैयक्तिक का होईना ती उपासना चालू राहिलीच पाहिजे. या निष्ठेला चिटकलेली आणि ती निष्ठा जीवनामध्ये धारण केलेली ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी शिक्षण संस्थेतील सद्गुरू जोग महाराजांचा कृपा प्रसाद प्राप्त असलेली वारकरी शिक्षण संस्थेतील आमची ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी या ठिकाणी टाळी घेऊन उभी आहेत, मृदंग वाजवण्याकरता हजर आहेत. तर आपलं संपूर्ण जीवन म्हणजे तुकोबाराय, तुकोबारायांची सेवा हेच आपल्या जीवनाचं सर्वस्व मानत असलेली आणि त्या पद्धतीने जीवनाची वाटचाल करत असलेली देवकर मंडळी या ठिकाणी टाळी घेऊन उभी आहेत, पुढे बसलेली आहेत आणि पाठीशी उभी राहिलेली आहेत. घेऊ नकोस या न्यायाने. आता ते पाठीशी असल्यामुळं मी पहिल्यांदाच, कारण उमेश महाराजांना थोडं दुपारीही बोललो होतो, म्हणजे महाराज पोलीस सेवा केली तर फार बरं होईल, पण तिने एका शब्दात फटकारलं. संस्थेनं तुम्हाला सांगितलंय हे सध्या
करण्याचं जास्त वारं चालू आहे. तुम्हाला सांगितलं आता काय करता तुझ्या पुण्यावर भार या दृष्टिकोनातून आदेश शिरसावंगे पाळून खरं म्हणजे मी इथे उभा राहिलेला आहे. महाराज पाठीशी उभे आहेत. त्यांच्याच कृपेने त्यांच्याच आशीर्वादाने आपण काहीच चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये पंढरीला जाण्याची, भगवान श्री पंढरीरायाच्या दर्शनाची तीव्र उत्कंठा आपल्याला या अभंगामधून जाणवते. आणि विशेष करून आजही एका अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातील सर्व वैष्णव भगवंताच्या भेटीकरता, पंढरीला जाण्याकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरिता आणि विशेषतः जगद्गुरु तुकोबारायाच्या, विश्वमाऊली ज्ञानोबारायाच्या, संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या, मुक्ताईच्या, सोपानकाका महाराजांच्या या सर्व संतांच्या पालख्याच्या समवेत आपल्याला पंढरीपर्यंत जाता यावं. भजनाचा, संत दर्शनाचा, संत सहवासाचा लाभ आपल्या जीवनामध्ये भेटावा आणि भगवंताचं दर्शन आपल्याला घडावं ही वारकरी संप्रदायाच्या प्रत्येकाची हृदयातली तीव्र अशा पद्धतीची तळमळ आहे, उत्कंठ आहे. मला वाटतं माझं मी सौभाग्य समजतो किंवा ती उत्कंठा, ती तळमळ व्यक्त करण्याचा का होईना या निमित्ताने एक प्रसंग आपल्या पदामध्ये प्राप्त झालेला आहे. तेव्हा भक्तीच्या क्षेत्रात, परमार्थाच्या क्षेत्रात यशस्वी जीवन होण्याकरिता आणि भगवंताबद्दल आणि आपल्याबद्दल अनुभूतीच्या दृष्टीने असलेलं अंतर कमी होण्याकरिता जीवनामध्ये उत्कंठा निर्माण होणं हे अत्यंत आवश्यक आहे. दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. स्वरूपाच्या दृष्टीने जर विचार केला, तात्विकतेच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण भगवंताच्या अत्यंत जवळ आहोत. इतके जवळ आहोत की जवळ आहे हे म्हणणं सुद्धा लांब आहे. इतके जवळ आहोत. उदका वेगळा नवे धर्म निराळा, इतके परमात्म्याचे आपण जवळ आहोत. अर्थात परमात्मतत्व हेच आपलं वास्तव स्वरूप आहे. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणजे खरे तुम्ही, तुम्हा अमर आहात, अमर आहात, खरे पहा खोटे हे. तुका म्हणजे हा तो स्वयं परब्रह्म या न्यायाने तात्विकतेच्या दृष्टिकोनातून आपण परमात्माच आहोत, भगवानच आहोत, परब्रह्म स्वरूपच आहोत. परंतु तात्विकता हा एक भाग आहे आणि प्रत्यक्ष परमात्म्याच्या दर्शनात जीवनामध्ये प्राप्त होणारी तृप्ती हा एक वेगळा भाग आहे. कधी कधी जीवनामध्ये भगवंताचं प्रत्यक्ष होतं पण भगवंताचा प्रत्यय येत नाही. कधी कधी परमात्म्याचा प्रत्यय येतो पण प्रत्यक्ष होत नाही. विठ्ठल भगवंतत्वाचा प्रत्यय आलेला असेल आणि परमात्म्याचं प्रत्यक्ष झालेलं नसेल तरीही जीवन अयशस्वीच आहे. आणि परमात्म्याचं प्रत्यक्ष झालेलं आहे परंतु भगवंताचा प्रत्यय आलेला नसेल तरीही ते जीवन अयशस्वीच आहे. दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. एकीकडे परमात्म्याचा, भगवंताचा प्रत्ययही येणं आवश्यक आहे. प्रत्यय येणं आवश्यक आहे म्हणजे भगवंताच्या निर्गुण निराकार रूपाची अनुभूती येणं हे अत्यंत गरजेचं आहे. तो आणि मी दोन नसून दोन्ही एकच आहे. या सिद्धांतापर्यंत जीवन जाऊन पोहोचणं याला परमात्म्याचा प्रत्यय येणं असं आपण म्हणतो. भगवंताचा प्रत्यय आलेला आहे पण जर परमात्म्याचं प्रत्यक्ष झालेलं नसेल तर मात्र जीवन तृप्त होत नाही. निर्गुण निराकार परमात्म्याची अनुभूती जीवनामध्ये स्थिरावलेली आहे. भगवान आणि आपण एकच आहोत. अर्थात ब्रह्म मी आहे हेही कळालेलं आहे, मी ब्रह्म आहे हेही कळालेलं आहे. परमात्म्याच्या विषयी असलेली परोक्षतेची भ्रांती नष्ट झालेली आहे आणि जीवाच्या ठिकाणी असलेली जी भ्रांती आहे तीही नष्ट झालेली आहे. अर्थात त्या दोन्हीही भ्रांती जरी नष्ट झालेल्या असल्या, भगवंताचा प्रत्यय जरी आलेला असला, निर्गुण निराकार परमात्मा तत्वाची अनुभूती जीवनामध्ये आलेली आहे पण जर प्रभूनं दर्शन दिलं नाही,
त्या सगुण साकार रूपाची जीवनामध्ये भेट झाली नाही तर तेही जीवन यशस्वी ठरू शकत नाही. आपल्याकडे अशा पद्धतीचा इतिहास देखील आहे. भगवंताची अनुभूती आली, प्रत्यय आलेला आहे, निर्गुण निराकार परमात्म्याचं जीवनामध्ये ज्ञान झालेलं आहे. तो परमात्मा मीच आहे हे जरी कळलेलं असलं तरी जोपर्यंत सगुण साकार परमात्मा आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देत नाही तोपर्यंत भक्तीच्या क्षेत्रातली अर्थात तृप्तता पूर्ण होत नाही. वासुदेव सर्वमिती हा बोध जीवनामध्ये प्राप्त झाला, परंतु तरी सुद्धा सगुण साकार परमात्म्याच्या विग्रहाचं दर्शन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी बाजू आहे, भगवंताच्या सगुण साकार विग्रहाचं दर्शन झालंय पण परमात्म्याचा प्रत्यय आलेला नसेल तरी देखील कदाचित मग आपल्याकडे इतिहास आहे. प्रेम शिरोमणी नामदेव महाराजांचं जीवन भगवंताचा प्रत्यक्ष होता, सगुण साकार परमात्मा त्यांच्या सहवासात आहे. नामदेवा हाती दूध प्याला ही स्थिती आहे. पण अशी स्थिती असताना सुद्धा ते सगळं संतांच्या परीक्षेमध्ये कच्चे ठरतात. याचं कारण आहे सर्वत्र परमात्म्याची अनुभूती आहे, सगळीकडे परमात्माच आहे आणि तो परमात्मा मीच आहे. या सिद्धांतामध्ये अडचण असल्यामुळं आता ती स्थिती जीवनामध्ये प्राप्त झालेली नसल्यामुळं नामदेव महाराजांचं जीवन त्या दृष्टिकोनातून निर्गुणत्वाच्या अनुभूतीच्या दृष्टिकोनातून कच्चं ठरलं गेलं. एकीकडे सगुण साकार परमात्म्याचं दर्शन होणं ही जीवनातली एक अत्यंत महत्वाची भूमिका आहे आणि त्या सगुण साकार परमात्म्याची भेट व्हावी, भगवंताचं दर्शन जीवनामध्ये व्हावं याकरता जीवनामध्ये भगवंताच्या विषयी हृदयात उत्कंठा तीव्रता निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण उत्कंठा निर्माण होणं, तीव्रता निर्माण होणं तसं पाहिलं तर तितकी सोपी गोष्ट नाही. पहिली गोष्ट अशी आहे, आज समाजामध्ये एक वर्ग असा आहे की तो देव आहे का नाही इथूनच चर्चा आहे लोकांची, इथूनच लोक चर्चा करतात. आहे तर मग तो नेमका कुठं आहे ही त्याच्या पुढची चर्चा आहे. तेव्हा भगवान परमात्म्याचं दर्शन जीवनामध्ये घडावं असं वाटणं, देव मला भेटलाच पाहिजे असं वाटणं हे सुद्धा जीवनामध्ये खूप काही मिळवण्यासारखं आहे. तो कधी भेटेल, केव्हा भेटेल, भेटेल का न भेटेल हा जर विषय आहे. पण कमीत कमी देव मला भेटलाच पाहिजे असं किमान वाटलं तरी सुद्धा बऱ्यापैकी प्रगती झाली असं म्हणायला काही हरकत नाही. पण मला वाटतं मला देव भेटलाच पाहिजे हे कधी आपल्याला वाटलंय कोणास ठाऊक, हे कठीण गोष्ट आहे. भेटलाच पाहिजे अशी मनामध्ये भूमिका निर्माण होणं. कारण आपण सुरुवातच इथून करत असतो ते कुठं शक्य आहे, आपल्याला कुठं भेटत असतो का, तो म्हणतो ठीक आहे झाला हात म्हणून समजा. मुद्दा माझा इतकाच आहे, तो भेटावा असं वाटणं. कदाचित जीवनामध्ये ज्ञान नसू द्या, ज्ञान नसणं हा दोष नाही, कदाचित जीवनामध्ये ज्ञान नसू द्या पण आपल्या जीवनामध्ये ज्ञान नाही, आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे अशी किमान त्याची आस्था तरी जीवनामध्ये निर्माण होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तसं तो भेटेल का न भेटेल हा जरचा विषय आहे, पण तो भेटलाच पाहिजे किमान असं तरी वाटलं पाहिजे. आणि तो भेटलाच पाहिजे हे वाटण्याकरता त्या अंतःकरणाची तयारी झाली पाहिजे. कोणत्याही अंतःकरणात, कोणत्याही हृदयामध्ये असं वाटत नाही रजोगुणाने तमोगुणाने युक्त असलेल्या अंतःकरणात अशी भावना निर्माण होणं हे अत्यंत कठीण आहे. भगवान परमात्मा भेटला पाहिजे, देवाची भेट झाली पाहिजे, या स्थिती करता खूप मोठी साधना जीवनामध्ये घडली पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात त्याकरता आपण आपला जो प्रवास आहे तो घनदाट जंगलातून प्रवास सुरू आहे, घनदाट अरण्यातून आपला प्रवास सुरू आहे. आणि त्या घनदाट जंगलात अरण्यामध्ये हिंस्र पशु आहेत, त्यांच्या तावडीतून आपण बाजूला सुटलं पाहिजे. ज्ञानोबारायांची भाषा आहे, ज्ञानोबाराय सांगतात जीवतो विषयाची मोठ झाडी, माझी काम क्रोधाची सापडी
ते चुकावून आला पहाडी सदवासनीची विषयाची दाट झाडी. आपला प्रवास आपल्याला जरी वाटत असला सिमेंटच्या रोड करतोय, डांबरी रोडनं करतोय, तर खरं म्हणजे आपला प्रवास हा विषयाच्या जंगलातून चाललाय. विषयाच्या शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंच विषयाच्या घनदाट अरण्यातून आपण प्रवास करत आहोत. कधी आपण शब्दाच्या जंगलात असतो, कधी आपण स्पर्शाच्या जंगलात असतो, कधी आपण रूपाच्या जंगलात असतो, तर कधी आपण रसाच्या जंगलात असतो. कधी जिभेला असा रस प्राप्त झाला की आपण त्याच्यामध्ये अडकतो. कधी सुंदर काही दृश्य दिसलं की त्याच्यामध्ये अडकतो. म्हणण्याचा हेतू इतकाच आहे, पाच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपण या पंच विषयाच्या घनदाट जंगलातून आपण प्रवास करतोय. त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. वास्तविक पाहता ते सोपं नाही, ते अत्यंत कठीण आहे, इतकं कठीण आहे. एकाच जंगलात जरी मनुष्य अडकला, 5 जंगलाऐवजी एका जंगलामध्ये, एका अरण्यामध्ये, एका विषयामध्ये जरी एखादा गेला तरी तो तिथं संपतोय. आपण नेहमीच आता हे सगळे सांगणारीच मंडळी ऐकायला, खरं म्हणजे असं लोक कधी येत नसतो. सांगणारे लोक बहुतेक ऐकत नाही, ऐकत नाही म्हणजे ऐकायला वेळ नसतो त्यांना. पण आपण नेहमी सांगतो शब्दाचं जंगल घ्या. शब्दाच्या जंगलामध्ये अडकला, शब्दे पुरंग नादे वृद्ध झाला मृग. शब्दामध्ये हरिण अडकतं, हरिणाला मधुर गायला, मधुर गायला. आणि मला वाटतं कदाचित म्हणून तर असं म्हटलं वाटतंय मधुरा स्वराच्या नका बरोबर जा पुढे याचा अर्थ बेसूर गायचा असा आहे ना. याचा अर्थ तसा नाही, ते तिकडचे जे मधुर सूर असतात ना ते त्याच्यात अडकून. म्हणण्याचा हेतू इतकाच आहे, हरिणाला गायन आवडतं, तर तो पालवी, तो बासरी वाजवतो, हरिण मोहित होतो, त्या दिशेने जातं. आणि मग त्याला त्या पारध्यावरती हे लावलेलं असतं, काय म्हणतात म्हणजे बाबाचा सगळे अभ्यास आहे बरोबर लावलेला असतं. त्याच्यामध्ये ते जाताना अडकतं पुढं काय. माझा मुद्दा इतकाच आहे, शब्दामध्ये हरिण अडकलं ते संपलं. स्पर्श नावाचं जंगल आहे. स्पर्श नावाच्या जंगलाचा जर विचार केला, एखादा माजलेला हत्ती, उन्मत्त झालेला हत्ती जर पकडायचा असेल, त्याला जर थांबवायचं असेल, त्याला जर आकळायचं असेल, तर मग एखादा खड्डा खोदला जातो, त्याच्यामध्ये जमिनीच्या बराबरीनं पालापाचोळा टाकला जातो आणि त्या पाल्या पाचोळ्यावर एक लाकडाची हत्तीन तयार केली जाते आणि त्याच्यावरती ठेवली जाते. कशावर? पाल्या पाचोळ्यावरती लाकडाची हत्तीन अशी ठेवली जाते. त्या हत्तीला हाकलं तिकडं आणलं जातं आणि मग तो हत्तीन पाहतो. कशाची? लाकडाची हत्तीन पाहतो आणि हत्तीला स्पर्श करण्याचा मोह हत्तीला होतो. कोणत्या? तो माजलेला हत्ती. आणि तो तिकडे जातो, स्पर्श करण्याकरता जातो आणि खड्ड्यात पडतो. हत्ती संपला. का? हत्तीला स्पर्श करण्याच्या उद्देशाने गेला आणि हत्ती संपला. शब्द स्पर्श रूप दीपापतंगा आलिंगन त्याशी अचूक मरण तेरी विषयाचरण आत्मघाता ज्ञानोबराय सांगतात. अर्थात पतंग नावाचा किडा देवा विझवण्याकरता जातो, स्वतःही जळतो, दिवाही विझवतो आणि अनेकाच्या डोळ्याला अंधार करतो. तशी काही माणसं स्वतःही संपतात, अनेकालाही संपवतात. पतंग हा रूपामध्ये संपला. रूप नावाच्या जंगलामध्ये पतंग नष्ट होतो. शब्द स्पर्श रूप पुढे आहे रसाचं जंगल. आमिषाचे विषय गळविणी मासा दोन्ही रसा मरण पावे. रसाच्या जंगलामध्ये मासा संपतो आणि पुढे आहे गंधाचं जंगल. त्या गंधाच्या जंगलामध्ये सुद्धा तो भ्रमर, तो गुंगा अडकतो आणि संपतो. म्हणून ज्ञानोबराय त्याला म्हणतात की बाबा तू त्याच्यात अडकू नको, त्या अडकुणातून तू बाजूला निघ, तो त्यामध्ये थांबू नको, असं ज्ञानोबरायांची भाषा आहे. Yeah.
जोपर्यंत सूर्यास्त होतोय, सूर्यास्त होण्याच्या आत त्याने बाजूला निघालं पाहिजे. कमळाच्या पाकळ्या मिटायला सुरू झाल्यानंतर सूर्य अस्ताला गेला की कमळाच्या पाकळ्या मिटायला सुरू होतात आणि कमळाच्या पाकळ्या मिटायला सुरू झाल्यानंतर त्या भुंग्याने त्याच्यातून काय केलं पाहिजे, बाजूला निघालं पाहिजे. 60, 65, 70 वगैरे एवढं झाल्यानंतर तरी त्या भुंग्याने निघालं पाहिजे. आता पाकळ्या मिटायला लागलेल्या एक एक इंद्रिय आपल्याला सोडत चालले, म्हणजे पाकळ्या मिटायला लागलेल्या आहेत. अशा तरी वेळेला त्याने बाहेर निघायला पाहिजे. कोणी बाहेर पण निघत नाही. त्याला सांगितलं बाबा बाहेर निघ तू, बाहेर निघ तू. म्हणून त्याच्या दुधमरची दुधमरून तुझा प्राण जाईल. ऑक्सिजन तिथं भेटत नाही, ऑक्सिजनचा तुटवड आहे. दुधमरची मर्जी तो म्हणतो असा वेळ तरी चालेल पण मी याच्यातून बाहेर निघणार नाही. त्याला म्हटलं तुझ्यात ताकद आहे, तुझ्यात सामर्थ्य आहे, ती कमळाची जी पाकळी आहे ना ती कुरतून निघणार पाहिजे. आणि त्याला उत्तर दिलंय की तो उत्तीर्ण होईल प्राणी परी कमळ दळ चिरून नेणे. परी कमळ दळ परी कमळ दळ चिरून नेणे तेच उत्तीर्ण प्राण गेला तरी चालेल पण ते कमळाच्या पाकळीला मी कुरतडणार नाही. वास्तविक पाहता लाकडाला कोरण्याचं सामर्थ्य होऊन गेलंय नाही. माझी सापडे कोवळी. अर्थ इतकाच आहे, कोरड्या काष्टाला लाकडाला कुरतडण्याचं सामर्थ्य मुंग्यात आहे. रामायणामध्ये चंद्रसेनेचा पलंग लोखंडाचा मुंग्याने कोरलाय, लाकडाचा म्हणा पुन्हा त्याच्यावर चर्चा होईल. पलंग कोरला एवढी गोष्ट खरी आहे. किंवा नवनाथ ग्रंथामध्ये आपण ऐकतो मैनावतीची मांडी मुंग्याने कोरली. एवढं सामर्थ्य ज्या मुंग्यामध्ये आहे त्या मुंग्याला अत्यंत नाजूक अशा कोवळी अशा नाजूक असलेल्या कमळाच्या पाकळीला कुरतडून बाहेर पडलं. तसं सोपं आहे पण तरी तो त्याच्यातून बाजूला निघत नाही, आपलं जीवन संपवतो. दुसरा माझा इतिहास आहे, एका एका विषयात एका एका जंगलात एक जीव एक प्राणी संपूर्ण संपलेला आहे. मग हे पाचही 5 विषय अर्थात हे 5ही जंगल, या 5ही जंगलातून ज्याचा प्रवास होत आहे. कोणाचा सगळ्याचाच या 5ही जंगलातून प्रवास सुरू आहे ना. कदाचित लोकांना असं वाटतं शब्दाच्या जंगलातून काय आमचा प्रवास आहेच ना प्रवास. तुम्ही तारीख दिलीच पाहिजे, तुमच्याशिवाय आमचा संप होऊच शकत नाही असं म्हटलं की मग तेही उलट सुलट असलं तरी सुद्धा ती तारीख बसवलीच जाते. शब्दाचं जंगल 2 वर्ष शब्दाचं जंगल आहे म्हणण्याचं हे तरीकाच आहे. एका अर्थाने अशा या पंचविषय रूपी जंगलातून आपला प्रवास सुरू आहे. त्याच्यातून पुढे बाजूला जायचंय. पुढं
कामक्रोधाची साखळी, कामक्रोधासारखे हिंस्र पशु त्या पुन्हा जंगलात आहेत, त्यांच्याही तावडीतून बाजूला पडायचंय. आणि पुढे गेल्यानंतर मग ज्ञानोबा सांगतात सदवासनेच्या पहाडी चुकावणी आला पहाडी सदवासनेच्या पहाडावर पोचायचंय. आणि तिथं पोहोचल्यानंतर मग साधू संगीत सुभटा मुजो सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा आव्हाटा दावलोनी ज्ञानोबांची भाषा आहे. मग साधू संगीत सुभटा साधूच्या महात्म्यांच्या सहवासामध्ये आपला मुद्दा इथं आहे की देव मला भेटलाच पाहिजे असं वाटण्यासाठी ते अंतःकरण कसं असलं पाहिजे, कोणत्या अंतःकरणात कोणत्या हृदयामध्ये ती उत्कंठा निर्माण होऊ शकते, त्याकरता हृदय कसं असलं पाहिजे याच्याकडे चर्चा चालू आहे. विषयाच्या जंगलातून बाजूला पडायचंय, कामक्रोधाने सावधाला चुकवायचंय, सदवासनेच्या पहाडावर यायचंय. आणि सदवासनेच्या आता वास्तविकता तिथे काही सोपं आहे का? सदवासना हे दुर्लभ चराचरी सदवासना ज्ञानोबाची भाषा आहे. ज्ञानोबा सांगतात आनिका सारिका बसू जैसा जोडी परिसू का अमृताचा लेशू दैव होणे या न्यायाने अशी सदवासना अत्यंत कठीण आहे. सदवासनेच्या पाठावर यायचं आणि मग पुढाल्यानंतर पुन्हा ज्ञानोबा सांगतात मग साधू संगी सोडा साधूंच्या सहवासात महापुरुषाच्या सहवासामध्ये उजो सत्कर्माची वाटा सत्कर्माची वाट पकडायची. खरं म्हणजे सत्कर्म कशाला म्हणायचं हाही महत्वाचा मुद्दा आहे. सत्कर्म त्याला म्हणतात वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, ते म्हणायचे गोवा सत्कर्म कशाला म्हणायचं, ते म्हणायचे जी केल्यानंतर पश्चाताप करायची वेळ येत नाही त्याला सत्कर्म म्हणावं. त्यांचं वाक्य असायचं. मला वाटतं बहुतेक आपल्या जीवनात पश्चातापच असतो, दुसरं काहीच नसतं. नसतो तिथे गेलो तर बरं झालं असतं, नसतो मध्ये बोललो तर गत आयुष्याबद्दल गेलेल्या आयुष्याबद्दल पश्चाताप असतो, वर्तमान भोगीत असतो आणि भविष्याचे स्वप्न रंगवत असतो. याच्याशिवाय दुसरं काय आपल्या जीवनात. पण महापुरुषांचं तसं नाही, संतांचं तसं नाही. गेलेल्या आयुष्याच्या बाबतीत ते पश्चातापी नसतात, समाधानी असतात. कौतुक वाटे झालेल्या वेळेचे समाधानी असतात गेलेल्या आयुष्याच्या बाबतीत. वर्तमान तर त्यांचा सदा घोष असं नामचिंतनात चालू आहे आणि भविष्याच्या विषयामध्ये येणारी जन्म अशी त्यांची स्थिती आहे. म्हणण्याचा हेतू इतकाच आहे सत्कर्म जे केल्यानंतर पश्चाताप करायची वेळ येत नाही त्याला सत्कर्म म्हणावं. किंवा ज्ञानोबाराय सत्कर्माची व्याख्या मला गोड सांगतात. ज्ञानोबाराय सांगतात सत्कर्म कशाला म्हणायचं ते व्याख्या सांगताना ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी संता सय वसता योग ज्ञानी परिसता गुरुचरण उपासिता वैराग्याची गोड बोलतात ज्ञानोबा. वैराग्याशी संता सय वसता वैराग्याशी योग ज्ञानी परिसता वैराग्याशी गुरुचरण उपासिता. कारण गुरुच्या चरणाची उपासना करण्याकरता शिष्याकडे वैराग्यच पाहिजे. योग आणि ज्ञान या दोन्हीमध्ये जीवनात प्रगती होण्याकरता वैराग्यच पाहिजे. योग चित्तवृत्ती निरोधा योग ज्ञान दोन वेगळं जरी केलं तर योगाकरता चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे. चित्तवृत्तीच्या निरोधाकरता जीवनात वैराग्याची आवश्यकता आहे. आणि वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही याच्याकरताही वैराग्याची आवश्यकताच आहे. आणि संतासय वसता तिथेही वैराग्याची आवश्यकता आहे. वैराग्याशी संतासय वसता वैराग्याशी योग ज्ञानी पैसता वैराग्याशी गुरुचरण उपासिता हे सगळं करणं ज्ञानोबा या सगळ्या करण्यालाच येण्याची सत्कर्मे. येण्याची सत्कर्मे होईल काय? येण्याची सत्कर्मे अशेष अज्ञान विडणे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी आहे. अशा सत्कर्माची वाट पकडली पाहिजे आणि या सत्कर्माच्या वाटेला अप्रवृत्तीच्या वाटा बाजूला फेकून घेऊन योग्य अशी सत्कर्माची वाट अगदी एका वाक्यात ती पंढरीची वाट सत्कर्माचीच वाट आहे. ही वाट पकडली पाहिजे. त्याच्यानंतर ज्ञानोबा सांगतात शरीर संयोगाची राहिली माझी धावतया सगळ्या आयती कर्म क्षयाची पहाट झाली ते गुरुकृपा मुखा उजळली. अर्थात श्री गुरु कृपेचा उषकार जीवनामध्ये झाला पाहिजे. आणि मग श्री गुरु कृपेचा जीवनामध्ये उषकार होणं अप्रवृत्त
प्रवृत्तीची वाट सोडून देणं, सत्कर्माची वाट पकडणं, साधूच्या सहवासामध्ये राहणं, कर्म क्षय करणं, विषयाचं जंगल पिळून देणं, कामक्रोधाधिक सावधानाला चुकवणं, सर्व वासनेच्या पहाडावर गेलं आणि श्री गुरु कृपेचा जीवनामध्ये शिकार होणं. किंवा ज्ञानोबाला सांगतात, जेणे पाहलिया पहाटे भेदाची चोरडी पिटे रिगते आत्मानुभव वाटे पांतिक योगी. याने अशा आत्मानुभवाच्या वाटेला लागल्यानंतर श्री गुरु कृपेचा शिकार जीवनामध्ये झाल्यानंतर अशाच त्या शुद्ध पवित्र निर्मळ सात्विक हृदया